कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, घरोघरी आनंद करीती फार. अत्यंत गोड आणि सुंदर असा भगवंताच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं घेतलेला हा सुंदर असा अभंग आहे. अभंगाच्या निमित्तानं आणि आज खरं म्हणजे तिसरा दिवस आहे आणि हा त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे. भगवंत अत्यंत गोड आणि छान अशी मांडणी तुकोबारायांच्या लेखणीतून या ठिकाणी करतात. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद रे घरोघर, सदा नाम वाचे घोष, आनंद करीती सदा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथिता, त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू, कथिता विस्तारू. आज त्रिवेणी संगम आपल्या सर्वांच्या निमित्ताने या ठिकाणी जुळून आलेला आहे. मला वाटतं गेल्या माझंही आयुष्य बरंच 45च्या पुढे आणि 50च्या आसपास जातं आहे. मला वाटतं अण्णा हा स्वातंत्र्य दिन, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जयंती सोहळा आणि कृष्णाष्टमी हे तीनही मुहूर्त मला वाटतं पहिल्यांदाच आले असावेत. एखादा दिवस तरी पुढे मागे स्वातंत्र्य दिन येतो किंवा जन्माष्टमी मागे पुढे होते, तिथीवरच येते, परंतु तारखेच्या दृष्टीनं असा फरक पडतो. पण हे वर्ष तसं परमभाग्य आहे की या वर्षाच्या निमित्तानं हे तीनही तारखा जुळून आलेल्या आहेत, तीनही मुहूर्त जुळून आलेले आहेत. खरं तर प्रथमतः वंदन करायचं आहे आपल्या गावातल्या त्या वीरांना की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. आदरणीय कैलासवासी साळूबाई असतील, आदरणीय भेंडाळे पाटील असतील, आदरणीय आपल्या समोर असलेले सुखदेव रामजी असतील, अशी बहुसंख्य स्वातंत्र्य सेनानी चळवळीतली माणसं ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या गावाचा सहभाग दिला, त्यांच्यासाठी त्यांचं नामस्मरण या निमित्तानं आपण करावं लागणार आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की संत श्रेष्ठ कैवल्याची मूर्ती, साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचाही जन्म आजच्याच दिवशी झालेला आहे. उजेडी राहिले उजड निवृत्ती सोपान, मुक्ताबाई निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई मुक्ताबाई. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर ज्ञाने विन जीने ज्ञाने विन जीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमेला रामकृष्ण पंथ क्रमेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा सकल मराठी माणसाच्या दृष्टीनं नव्हे तर जगातल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीनं डोक्यावरती ज्ञानेश्वरी घेऊन नाचणारा झालेला आहे. ज्ञानोबारायांनी काय केलं? ज्ञानोबारायांनी अंधकारात अडलेला जो समाज होता त्याच्यासाठी जो ज्ञानाचं भांडार आहे ते ज्ञानाचं भांडार तुमच्या आमच्या सर्वांसाठी पुढीले भांडार दण्याचा हा माल मी तो हमाल भारवाही अशा पद्धतीने ते भांडार खुलून सर्वसामान्य लोकांसाठी खुलं करून दिलेलं आहे. असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचाही प्रकट दिन इथेच आहे, आजच्याच दिवशी आहे. खरं तर कीर्तनाची एक आदर्श परंपरा आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे भक्ती प्रेमा विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भऱ्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या. तुकाराम महाराज छान म्हणतात, कीर्तनाची परंपरा संतांनी तुम्हाला मला सर्वांना घालवून दिलेली आहे. त्यातल्या त्या जन्माष्टमीचं कीर्तन म्हटलं की जबाबदारी आणखीनच वाढते. इतर दुसऱ्या कीर्तनात थोडंसं इकडं थोडंसं तिकडं काहीतरी विनोद करत 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 आपलं छानपैकी 2 तास होतात. इथं परिस्थिती तशी नाही आहे. इथे तुम्हाला शास्त्राप्रमाणेच कीर्तन करावं लागतं. तुकोबारायांच्या जीवनातला सुंदर असा प्रसंग सांगतोय, कीर्तन परंपरेतला आदर्श विचार सांगतोय आणि पुढे जातोय. कचेश्वर ब्रह्मे नावाच्या माणसाचं चरित्र तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये येतं. कोण होते हे कचेश्वर ब्रह्मे? अत्यंत गर्भश्रीमंत असलेला हा मनुष्य, धन दौलत पैसा आणि गाड्याच्या गाड्या ज्याच्याकडं सोनं हिरे माणिक मोती होते असा सद्ग्रस्त असलेला कचेश्वर ब्रह्मे वयाची 85 वर्ष झाली यांना. आणि त्या 85 वर्ष झाल्यानंतर जर आजारी पडले. आजारातून बरं होणार नाही अशा आजारात अडकले. त्यांनी बघितलं या डॉक्टरकडे जाय त्या डॉक्टरकडे जाय, सगळे वैद्य डॉक्टर पालथे घातले आणि शेवटी एका डॉक्टरनं सांगितलं, कचेश्वरजी तुम्हाला दुर्धर आजार झालाय, ह्या आजारातून तुमची मुक्ती नाही, या आजारातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला मरावं लागेल. कचेश्वरजी म्हटले, अरे एवढं धन आहे, एवढा पैसा आहे, एवढं सोनं आहे, एवढं हिरे माणिक मोती आहे, एवढ्या पैशाचं काय करायचं? त्यांनी वाटायला सुरुवात केली, अन्नदान करायला सुरुवात केली, वस्त्रदान करायला सुरुवात केली, ज्याला जी गरज आहे ते द्यायला सुरुवात केली. एक सामान्य आमचा वारकरी भेटला आणि म्हणाला, कचेश्वरजी कशाला लोकांना वाटतं हे सगळं? तुम्हाला जर खऱ्या अर्थानं पुण्यकर्म करायचं असेल, आजारातून मुक्ती द्यायची असेल तर जा म्हटले. कलियुगामध्ये एकच संत आहे, त्या संताचं नाव आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कचेश्वर ब्रह्मे देहूला आले, चौकशी केली तुकाराम महाराज कुठे आहे. त्या क्षणाला समजलं तुकाराम महाराजांचं लोहगावला कीर्तन चालू आहे. त्याच पावलानं कचेश्वर ब्रह्मे लोहगावला गेले. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं तिथे. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये तुकाराम महाराज कीर्तन करत होते. आणि मोठा माणूस आला म्हणून बाकीच्या लोकांनी आग्रह केला आणि कचेश्वर ब्रह्मेंना तुकाराम महाराजांच्या पायापाशी बसायला जागा मिळाली. पायापाशी बसले कचेश्वर ब्रह्मे
आणि त्या पायापाशी बसल्यानंतर तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे. तुकाराम महाराज डोलत डोलत गात सुंदर असं बोलत बोलत कीर्तन करतायत. ते कीर्तन करता करता तुकाराम महाराज डोलायला लागले. आता डोलता 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 तुकाराम महाराज पडतील पडतील असं कचेश्वर ब्रह्मेंना वाटलं. आणि कचेश्वर ब्रह्मेंनी इकडं तिकडं हात धरून तुकाराम महाराजांना तेवढं धरलं. तेवढा स्पर्श झाला आणि तुकाराम महाराजांच्या कचेश्वर ब्रह्मेंच्या जीवनातला आजारच गेला. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात घडलेला हा सुंदर प्रसंग आहे. याच कीर्तनात एक बाई आली होती कीर्तनाला. लोगावच्या कीर्तनातला घडलेला सुंदर प्रसंग सांगतो. याच कीर्तनात एक बाई कीर्तनाला आली होती. आता बाई माणसाचं कीर्तनाला येणं, घरून सगळं आवरून सावरून यायचं, बाकीच्यांना सगळा स्वयंपाक पाणी करायचा, जनावरांचं करायचं, धार काढायची, सगळ्या अडचणी असतात तिच्या. एवढं सगळं आवरून ती आली आणि ती आल्यानंतर चुकून तिचं जे एक 6-7 वर्षाचं मूल होतं ते मूल तिनं घरी सासूकडं सांभाळण्यासाठी दिलं आणि चटकन आली. म्हटली कीर्तनात हे पोरगं काय मला कीर्तन ऐकू देणार नाही, चला म्हटली. आणि म्हणून ती कीर्तनात आली आणि देहभान विसरून कीर्तन ऐकायला लागली तुकाराम महाराजांचं. ते कीर्तन ऐकतं असताना तिचं घरी जे राहिलेलं एक 5-6 वर्षाचं बाळ होतं ना, पूर्वी जनावरांना पाणी पाजण्यासाठी आहाळ असायचा, हौद असायचा. त्या हौदामध्ये खेळता खेळता गेलं, पडलं आणि मेलं. पोरगं मेलं. घरच्यांच्या लक्षात आलं, अरे पोरगं मेलं, ही कुठे गेली? तेवढी गेली तुकाराम महाराजांच्या कीर्तनात. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात घरातले सगळे, नवरा, तिचा भाया, दीर, सासू, सासरे सगळे निघले आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आले. आणि तुकाराम महाराजांची कीर्तनात विचार, ती कुठं आहे? तेव्हा तिथं बसली म्हणे बांबूला टेकून. सगळ्या घरच्यातल्या लोकांनी तिला झिट्या धरू 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 मारलं. नाका तोंडा वाटत रक्त पडायला लागलं. ते नाका तोंडा वाटत रक्त पडत असताना क्षीण झालेलं शरीराने तिनं सहज विचारलं, का मारलं मला? लाज नाही वाटली म्हणजे तुला? अगं ही पोरगं मेलंय आणि तू इथं 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 तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आली आहेस. शेवटी आई होती ती तशीच उठली, क्षीण झालेलं शरीर, धावत पळत घरी गेली. स्वतःच्या लेकराचं कलेवर अंगणामध्ये ठेवलेलं होतं. साडीचा पदर फाडला, त्या लेकरावरती टाकला. एक हात लेकराच्या डोक्याखाली घातला, दुसरा हात लेकराच्या पायाखाली घातला. तसंच लेकराला उचललं, पुन्हा पळत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आली. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये त्या स्वतःच्या लेकराला ठेवलं आणि तुकाराम महाराजांना म्हणू लागले, तुकाराम महाराज, कोणा पोपट महाराजाचं कीर्तन असतं ना, मी नसते ऐकायला आले. आणि कोणाचं कीर्तन असतं ना, मी नसते ऐकायला आले. तुमचं कीर्तन होतं ना तुमचं, म्हणून मी कीर्तन ऐकायला आले आणि तुमच्या कीर्तनाला आले म्हणून माझं पोरगं मेल. म्हणजे काय करू बाई, अगं ज्याचं होतं त्यानं नेलं. मला बाकीचं धर्मशास्त्र अभंग ओव्या सांगू नका. तुमच्या कीर्तनामुळं माझं पोरगं मेलं, माझं पोरगं मला जिवंत करून द्या. तुकाराम महाराजांचा आणि त्या बाईचा संवाद आणि भांडण त्या कीर्तनात सुरू झालं. तुकाराम महाराजांनी नाविलाज म्हणून पंढरीच्या पांडुरंगाचा धावा केला. विठ्ठल 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 पांडुरंग 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 पांडुरंग. आणि तुकाराम महाराजांच्या त्या कीर्तनात साक्षात पांडुरंग प्रकट झाला आणि मेलेलं पोरगं पांडुरंगानं जिवंत केलं. मी गमतीनं सांगत असतो, तुकाराम महाराजांच्या कीर्तनात, ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रवचनात मेलेली माणसं जिवंत होत होती. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात, ज्ञानोबारायांच्या प्रवचनात, गाडगे महाराजांच्या कीर्तनात, नामदेव महाराजांच्या कीर्तनात मेलेली माणसं जिवंत होत होती. आता आमच्या कीर्तनात जिवंत माणसं मरतील म्हणते ना, एवढं काही वाईट दिवस येणार नाही आपल्याला. विठाला 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 आजचा दिवस आहे अशाच सुंदर कीर्तन श्रवण करण्याची. असंच सुंदर कीर्तन
की ज्यानं कीर्तन सांग होय अंग हरिरूप, अंग हरिरूप होईल असं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न मी तुमचा गावचा म्हणून करणार आहे. खरं म्हणजे गावचा माणूस असला की त्याची काय फार काही महत्त्व असतं असं काही नाही. इथं बऱ्याच माझ्या मावश्या बसलेले ज्यांनी मला पोपट्या म्हणलेले आहे की नाही. आणि इथं बरेच माझे मित्र आहेत की ज्यांनी मला शाळेत पण हे आगलाव्या असं म्हणलेलं आहे की नाही. त्याच्यामुळे जिथे आपण एकत्र वाढलो अण्णा तिथं सगळ्यांना माहीत असं हा लहानपणी काय होतं ना आता काय झालं ना उद्या काय असणार आहे. पण एकच आहे, सर्वांचा मुक्काम हरिभाऊ तिथंच जाणार आहे आपल्या सगळ्यांचा. त्याच्यामुळे शेवटचा मुक्काम सारखा आहे म्हणून एकमेकाबद्दलचं प्रेम सातत्यानं आहे आणि ते ठेवलं पाहिजे. भगवंताच्या जीवनातला अत्यंत गोड आणि सुंदर प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण वसुदैव सुतम देवकं सचानोर्मदनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण अशी व्यक्ती आहे, ती व्यक्ती जिथं राहिली ना त्या भूमीला त्याचं नाव पडून गेलं. मथुरा भगवंताची भूमी, गोकुळ भगवंताची भूमी, द्वारका भगवंताची भूमी. शिल्पकलेतला सोडा, एखाद्या चित्रपटामध्ये अत्यंत काल्पनिक जगातला एक नंबरचा मनुष्य असू द्या, त्यानं एखादं पात्र रंगवलं तर त्या पात्रामध्ये सुद्धा अनंत प्रकारचे त्यानं गुण दोष जरी घातले तरी ते गुणदोष भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रापुढे कमी आहेत. बरोबर का? किती अफाट शक्ती, किती अफाट ज्ञान. नेपोलियन बोनापार्ट नावाचा एक हुकुमशाह होता. त्या हुकुमशाहनं जग जिंकेल असं ठरवलं होतं. जग जिंकायचं, मला जग जिंकायचं. जग जिंकत असताना त्यानं अनेक लढाया लढला तो आणि अनेक लढायांमध्ये जिंकला पण तो. पण त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये स्वार्थ भरलेला होता. स्वार्थ. त्याला एकच हेतू होता की मला जग जिंकायचं आणि जगाचा बादशाह व्हायचा. त्यानं अनंत लोकांना धारातीर्थी पाडलं, त्यांना मारलं, त्यांचे वध केले. दुसरा सम्राट होता हुकुमशाह जर्मनीचा हिटलर. याला असं वाटलं की मी जगाचा बादशाह व्हावं. आणि जगाचा बादशाह होत असताना हिटलरनं सुद्धा लोकांना गॅसच्या चेंबरमध्ये कुंभू मारलं. जगाचा विचार करत असताना, त्या जगाचा विचार करत असताना त्या भूपटलावरती, ह्या जगतावरती एकमेव व्यक्तिमत्व असं आहे ते भगवान श्रीकृष्णांचं की त्यांनी कधीही कुणावरही अन्याय केलेला नाही आहे. कधीच अन्याय केला नाही. आणि तो अन्याय न करताना स्वतःच्या जीवनातले एवढे कंगोरे दिलेले आहे की आजही तुम्ही आम्ही सोडा, तुम्ही आम्ही सगळे सामान्य लोक आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील्स, शास्त्रज्ञ जगतातले बरं का. इस्कॉन नावाची एक संस्था आहे. इस्कॉन जगातल्या 240 देशांमध्ये काम पाहते. काय सांगते इस्कॉनवाले? भगवद्गीता जशी आहे तशी सांगतात. आपण भगवद्गीतेचा श्लोक फक्त नावापुरता घेतो, नाही तर कीर्तनाचा आणि भगवद्गीतेचा आणि प्रवचनाचा आणि भगवद्गीतेचा आता काही संबंध राहिलेला अशी परिस्थिती आहे. परंतु जशी आहे तशी सांगण्याचं काम हे लोक करतात. कोण आहेत तिथे? डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील्स, शास्त्रज्ञ, प्रकांड पंडित, ज्ञानी, ही सगळी माणसं जगातल्या 240 देशांमध्ये भगवंताची भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचतात. मोठ्या कौतुकानं नाचतात. भगवंताचं चरित्र हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. माणसाचं बालपण कसं असावं, बालपण आहे की नाही, म्हणजे त्याचं वर्णन करताना फार छान केलंय. काळा सावळा ग पोर कुणाचा बाई, पोर कुणाचा
पोर कुणाचा पोर कुणाचा बाई काळा सावळा ग पोर कुणाचा बाई. भगवंताचं बघा काय सुंदर सुंदर चरित्र. साजी रे गोजी रे रूप मनोहर साजी रे गोजी रे रूप मनोहर ध्यानी निरंतर आवडते ध्यानी निरंतर आवडते साजी रे गोजी रे रूप मनोहर. रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार. काली कुंडल मकराकार काली कुंडल मकराकार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार सुकुमार सुकुमार. एवढं सुंदर देवाचं रूप आहे. आता जरा काही गोष्टी मी आज तुमच्या खास मुद्दाम डोक्यात घालणाऱ्या म्हणजे मुद्दाम मला सांगायचं. भगवंताचे काही चरित्र जी फार तथाकथित लोक फार वेगळ्या पद्धतीने सांगतात, पण ते तुमच्यापर्यंत मला आज पोहोचवायचं आहे. एवढं सुंदर देवाचं रूप आहे. आणि हे रूप बघा, भगवंताच्या जन्म झाल्यानंतर देवाचा जन्म जेव्हा झाला त्याच्यानंतर 6व्या दिवशी बरं का 6व्या दिवशी भगवंत गोकुळात गेले आणि त्यावेळेस कंसाने भगवंताला मारण्यासाठी पुतना मावशीला बोलवलं पुतनेला बोलवलं. राक्षसी नव्हती ती, भयानक तिचं रूप होतं. आणि तिला सांगितलं म्हणजे मोठी माणसं जास्त भित्री असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा कंस आहे. एवढा मोठा सम्राट होता, त्यानं स्वतःच्या बापाला उग्रसेनाला जेलमध्ये टाकून गादी मिळवली होती. बरोबर का. जरासंध नावाचा त्याचा सासरा त्याला भेटला आणि सासऱ्यानं तो जरासंध किती विचित्र होता तुमच्या माहितीसाठी सांगतो. पूर्ण साम्राज्यवादी. त्याला असं वाटायचं या जगातली सगळी सुख मलाच मिळाली पाहिजे. धन दौलत पैसा राजवाडे बिजवाडे सगळे मला. बऱ्याच वेळेस अशी माणसं असतात की दुसऱ्याचा नाश करण्यासाठी स्वतःचा नाश करतात. त्याच्यातला हा जरासंध. यानं काय करावं बघा. एखाद्या गावात म्हणजे एखादा दुष्ट माणूस जरी भेटला, आपण म्हणलो तो कुठं चालणार रे, तो म्हणतो मी जंगलात चाललो. कशाला चालणार रे, नाही म्हणतो जंगलात गेलो का वाघ मला खाईन. का खाईन वाघ आणि कशासाठी, नाही म्हटलं ते गावातले लोक मला त्रास देतात, मी जंगलात गेलो का वाघ मला खाईन, त्याला माणसांची सवय लागेल, मग ते गावात येईन आणि गावाला खाईन. बरोबर आहे की नाही. तर असा हा जरासंध. याच्या डोक्यात फक्त साम्राज्य विचार, याच्या डोक्यात फक्त मला बादशाह व्हायचंय, या जगातली सगळी जे काही भोगाच्या वस्तू आहेत त्या मला मिळाल्या पाहिजेत. या जरासंधानं स्वतःच्या 2ही पुरी कंसाला दिल्या. 2ही मुली कंसाला दिल्या. आणि मग या सासऱ्या जावयांची जोडी जमली बरं का. आणि त्याच वेळेस फार सुंदर एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जातोय, पण पुन्हा त्याचा विषयावरती येतोय. पुतनेला कंसानं सांगितलं की माझा नाश करण्यासाठी एक पुत्र जन्माला आलाय आणि तो मथुरेत किंवा गोकुळात कुठंतरी असण्याची शक्यता आहे. त्या पुतनेनं काय केलं, एका ब्राह्मण स्त्रीचं रूप धारण केलं. आता ब्राह्मण स्त्रीचं रूप धारण केल्यानंतर तिनं हातामध्ये विणा घेतली आणि मग ब्राह्मणासारखं आपलं देवाचं नामस्मरण करत 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 ती घरोघरी फिरायची. मथुरेतल्या आणि गोकुळातल्या सगळ्या घरांची माहिती तिनं काढली. काय 12-13 जी मुलं जन्माला आली होती त्या दिवसाची ती सगळी मुलं तिनं घरी जायची, सांगायची की या मुलाला जर मी आशीर्वाद दिला तर हा दीर्घायुष्य जगेल, या मुलाला जर मी दूध पाजलं तर तो अमर होईल. अशा काहीतरी खोटारड्या गोष्टी तिला सांगायची. आणि अशीच फिरत 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 ती गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी गेली. भगवंत तिथेच होते. वयाचा 6वा दिवस आहे. जरा बारकाईनं ऐका. जन्म घेतल्यानंतर भगवंत 6व्या दिवशीचा किस्सा आहे.
भगवंत तिथे गेले आणि पुतना त्या ठिकाणी आल्यानंतर पुतनेनं तिथं सांगितलं की मी ब्राह्मण स्त्री आहे, मथुरेतून आलेले आहे आणि माझ्या आशीर्वादानं मुलाला दीर्घायुष्य मिळणार आहे, आणि जर माझं दूध त्यानं प्यालं किंवा माझ्या सणातलं दूध जर त्यानं घेतलं तर त्याला अमरत्व मिळणार आहे. आता कोणाही आईला लेकरीला वाटतं की कुणीतरी सटवी येईन, आपल्या लेकराला आशीर्वाद देईन, आपलं कल्याण होईल, मुलाचं कल्याण होईल, कोणाही आईची अपेक्षा असते. म्हणजे आदर्श माता तर ती असते का ती आपल्या पोटामध्ये जेव्हा बाळ वाढतं तेव्हा त्या बाळाला काय हवंय तेच खात असते, ते इतर दुसरं काही ती खात नाही. त्या मुलाला काय करणार आहे, त्याला मी खाल्ल्यानंतर सर्दी येईल का, पडसं येईल का, त्याला खोकला येईल का, याची काळजी ती घेत असते. जर पोटात माती भरलेली असेल तर माती खातात बायका, कोळसा असेल तर कोळसा खातात, तो भाग वेगळा आहे. तर ते ती गेली पुतना तिथे, आणि पुतना गेल्यानंतर पुतनेनं त्या ब्राह्मण स्त्रीचं रूप धारण केलेलं आणि त्याच्या आशीर्वाद दिला, आणि नंतर म्हणे आता तुला अमरत्व देते, याला दूध पाजते म्हणे. पुतनेनं दूध पाजायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णांनी अजिबात कंटाळा केला नाही. म्हटले 6 दिवसापासून मी उपवास घे, मला दूधच मिळालेलं नाही आहे. पुतनेला प्यायला सुरुवात केली. तिला सुरुवातीला लय आनंद वाटला, वा 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 म्हटली, आता काय 2-4 घोट याच्या पोटात गेले की हा संपणार. 2 घोट झाले, 3 घोट झाले, 4था घोट झाला, आणि 5व्या 6व्या घोटाला जेव्हा तिला टचका लागला, बाबा बाबा म्हटली आता रक्त वाढायला लागली तर. आणि पुत्रेला भयंकर वेदना सुरू झाल्या, भयंकर वेदना सुरू झाल्या, आरडायला लागली, आणि आरडत असताना ब्राह्मण स्त्रीचं रूप सोडलं आणि पुतनेनं तिचा मूळ जो आकार आहे, मूळ जे रूप आहे ते प्रकट केलं. पुतना जोराजोरानं ओरडते, जोराजोरानं ओरडते, आणि ओरडता ओरडता तिनं आकाशामध्ये उडी घेतली. भगवंतानं पुतनेला सोडलं नाही, तसेच तिला मिठी मारून राहिले, तिचं दूध पित राहिले, तिनं स्वतःचं अस्तित्व मोठं सगळं केलं. शेवटी पुतना जेव्हा मेली तेव्हा ती खाली पडली. तेव्हाही भगवंत त्या पुतनेवरती बसून छानपैकी नृत्य करत होते, छानपैकी खेळत होते. पण खाली गोकुळातल्या लोकांना काळजी लागली. यशोदेतला पुत्र, यशोदेचा पुत्र गेला म्हटली, आमच्या नंदराजाला मुलगा झाला आणि कोणातरी राक्षसीने घेऊन गेलं. सगळं गोकुळ निघालं, सगळं गोकुळ पळून 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 पाठलाग करते. पुतनेचा प्रेतदेह बघितला, गोविंदा गोपाला रे दया घना, गोविंद बोलो हरी हरी गोपाल बोलो. त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं आणि अत्यंत छोटा असलेला आमचा भगवान श्रीकृष्ण गोकुळचा लाडका झाला. दरबार काही नाही का छान. भगवंताच्या ह्या सगळ्या कला सांगताना ऐकताना जीवनामध्ये किती रहस्य त्या व्यक्तिमत्वामध्ये भरलंय की देवाच्या 4 गोष्टी जरी ऐकल्या ना, 4 गोष्टी जरी ऐकल्या तरी दिवस प्रसन्नपणानं जातो, आनंद मिळतो. भगवंताचं चरित्र ऐकताना फार कौतुक करावं असं वाटतं. दुसरा असाच एक प्रश्न आहे, असाच एक मुद्दा आहे छानपैकी. रुक्मिणी, भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी विवाह योग्य झाली आणि ठरलं की आता भीष्मक राजानं दरबार भरवला, आपल्या सगळ्या मुलांना वगैरे सगळ्यांना समोर बोलवलं आणि सांगितलं की माझ्या सगळ्यांच्या याच्यातून असं डोक्यात आलंय की यदुवंशातला भगवान श्रीकृष्ण यांना रुक्मिणी द्यायची आहे. आता रुक्मिणी बऱ्याच दिवसापासून देवाचं नामस्मरण करत होती, कारण भगवंत विवाह योग्य होईपर्यंत भगवंतानं एवढ्या काही पराक्रम केलेले होते बरं का, एवढे काही पराक्रम केलेले होते की त्याला सांगायला 15-20 दिवस थोडा वर्ष कमी पडेल, एवढे पराक्रम केलेले होते. मी तर मुद्दाम सांगतो, रुक्मिणीनं भगवंताला लिहिलेलं ह्या जगातलं पहिलं प्रेमपत्र आहे, पहिलं प्रेमपत्र. त्या रुक्मिणीनं फार सुंदर लिहिलंय त्याच्यामध्ये की भगवंताला मी कशी वरते, त्या भगवंतावर मी कसं प्रेम करते
आणि त्या दरबारामध्ये त्या भीष्मक राजाचा ज्येष्ठ पुत्र रुक्मी सगळ्या भावांचा, वडिलांचा, आईचा कृष्णाशी सोयरीक करायला सहमती असताना हा मात्र एकदम ढिम्म बसलेला, एकदम ढिम्म. तर भीष्मक राजाला वाटलं अरे सगळे ठीक आहे, पण ज्येष्ठ पुत्र जरी विरोधात गेला तर काय करायचं. हा, म्हणून त्या ज्येष्ठ पुत्राला सांगितलं अरे आम्ही सगळेजण सहमत आहोत, तुझं काय मत आहे. तो तावातावानं बोलायला लागला. म्हटला बाकीचं काही नाही, माझं रुक्मिणीचं लग्न करायला माझी सहमती आहे, पण ती कृष्णाबरोबर नाही म्हटला, शिशुपाला बरोबर करायची. शिशुपाल नाव ऐकलं आणि रुक्मिणीची तळपायाच्या मस्तकात गेली. म्हटले काय करावं आता, शेवटी एक स्त्री होती, आबला होती, तिचं काही चालत नव्हतं. मग काही न चालल्यामुळे बिचारीनं नाविलाजानं सगळं हे केलं. मग मनस्ताप करायला लागली, साधना देवाची करायला लागली, देवीकडे जायची, देवीपाशी साधना करायला लागली की एवढा पराक्रमी असलेला श्रीकृष्ण मला का भेटत नाहीये देवा, तुम्हाला भेट, कारण पूर्वजन्मीला मी लक्ष्मी होते, तुमचं माझं हे होतं, ह्या जन्मात मला परत जायचं नाहीये. ती लागली तिची धडपड करायला. ती धडपड करताना तिला एक दिसलं, एका ऋषीवर्यांना तिनं छान असं पत्र लिहून दिलं. त्या पत्रामध्ये तिनं फार सुंदर वर्णन केलंय. रुक्मिणी म्हणते मी अनेक दिवसापासून, अनंत जन्मापासून भगवंता मी तुझ्यावर प्रेम करते. माझ्या घरातली सगळी माणसं माझा विवाह शिशुपालासारख्या दुष्ट माणसाची करू इच्छित आहेत. मला त्याच्याबरोबर राहायची इच्छा नाही आहे. माझ्या घरातली बाकीची सगळी माणसं, एकटा माझा बंधू सोडला तर तुमच्याशी विवाह लावून द्यायला तयार आहेत, पण तुम्ही यावं, मला पळून न्यावं असं अजिबात काही करू नका. तुम्ही या आणि मला घेऊन जा आणि सर्वांच्या समक्ष घेऊन जा. बरं का, फार सुंदर पत्र लिहिलंय त्या रुक्मिणीनं. आणि त्या रुक्मिणीचं पत्र जेव्हा त्याचा जो दूत आहे तो घेऊन गेला आणि भगवंतानं ते वाचल्यानंतर, खरं तर त्या दूताला एक भीती होती की हे पत्र वाचल्यानंतर भगवंत हा म्हणतात की नाही म्हणतात की काय निर्णय घेतात. परंतु भगवंतानं भल्या रात्री स्वतःचे घोडे काढले, रथ काढला आणि भगवंत रुक्मिणीच्या विवाहासाठी, रुक्मिणीला घेण्यासाठी गेले. रुक्मिणीकडे गेले, रुक्मिणीला घेतलं आणि घेतल्यानंतर तिथे शंखनाद केला. पाचजन्य नावाचा शंख भगवंताकडे होता. छान होतंय ना, कंटाळा नाही येत ना तुम्हाला का? सांगू नवरा बायकोच्या गोष्टी नको सांगू ना, हां देवाधर्माचंच सांगू ना. हां, विठाला 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 विठाला. आणि रुक्मिणी भगवंताच्या रथामध्ये बसली. भगवंतानं शंखनाद केला आणि शंखनाद ऐकल्यानंतर रुक्मिणीला समजलं. त्याला शेवटी शिशुपालाला शब्द दिला होता, दुर्योधन त्याचा मित्र होता, शिशुपाल त्याचा मित्र होता आणि त्याच्यामुळे त्या मैत्रीच्या याच्यामध्ये तो गुंतलेला होता. आणि त्या गुंतलेल्या असताना सगळं सैन्य आणि भगवंत खरं तर एकटेच आले होते. बलराम दादा नंतर सैन्य घेऊन आला आणि त्यांचा सगर झाला. आणि सगर झाल्यानंतर दोघांचं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर रुक्मिणी अत्यंत दुष्ट, अत्यंत चुकीचं वागत असतानाही भगवंतानं रुक्मिणीला पटवून सांगितलं की तू तुझ्या बहिणीला कशा चुकीच्या पद्धतीत देत होता. आणि रुक्मिणीचं स्वयंवर एका अबला स्त्रीला, काय म्हणतो जरा बारकाई नाही का बरं का, भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या जीवनाशी कसे परिस्पर्श करतात, सर्वांच्या जीवनाला कसे 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 भिडतात. मी पहिलेच सांगितलं लहानपणीचं. खरं तर मला एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की भगवंत गोकुळामध्ये गेल्यानंतर, अण्णा भगवंत गोकुळात गेले, गोकुळातून मथुरे जेव्हा आले तर 8 ते 9 वर्षाचं वय होतं, बरोबर ना अण्णा? 9 वर्षाच्या वयामध्ये त्या गोकुळामधल्या एवढ्या लीला सांगितलं आपण, ह्या बायांबरोबर गेला आणि ते आमकं झालं आणि ते फलानं झालं आणि ते बिस्तानं झालं, बोलतो की नाही आपण? आता 8 ते 9 वर्षाच्या पोराचा आणि महिलांचा संपर्क कसा असतो? लेकरा आईचाच असतो ना, लेकरा आईचाच असतो की नाही, का वेगळा असतो काही? माझं मत आहे की भगवंताची निंदा करणाऱ्या, भगवान श्रीकृष्णांची निंदा करणाऱ्या सत्पुरुषांनी सातत्यानं भगवंताची निंदा करत आलेले आहेत, सातत्यानं देवाला नावं ठेवीत आलेली. म्हणजे अगदीही आजही कृष्णाष्टमी असेल
तरी सुद्धा त्याचे निंदक आजही हे करतात, त्याची निंदाच करतात. पण एक गोष्ट अशी चांगली आहे की चंद्राच्या कुरीला हळूहळू हळूहळू ती मोठी होते, पण 5200 वर्षाचा कालावधी झाला आहे. भगवंतावर प्रेम करणाऱ्या कृष्ण भक्तांची संख्या दिवसागणिक वाढते, दिवसागणिक वाढते. घराघरामध्ये माणसं वाढतात, भगवंतावर प्रेम करणारी, भगवंतावर श्रद्धा ठेवणारी. एका आबला स्त्रीला भगवंतानं आधार दिला आणि तिच्याबरोबर विवाह केला. विठाला 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 विठाला. सुंदर उदाहरण आहे. भगवंताला असं सांगितलं जातं की 16,108 बायका आहेत. 16,108 बायका. मुद्दाम मी तुम्हाला रुक्मिणी सांगितली. भगवंतानं रुक्मिणीशी विवाह तिच्या आग्रहा खातर भगवंताला करावा लागला. दुसरी आईवी ज्या बाकीच्या देवाच्या 8 बायका आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळ्या कारणास्तव देवाला त्यांच्याशी विवाह करावा लागला. बाबर का? या 16,100 स्त्रियांचं गणित काय? या 16,108 बायका म्हणून आपल्या देवाला जे लोक नावं ठेवतात त्यांनी जरा हरिवंश उचकून बघावा. भागवत धर्म, भागवत ग्रंथ उत्तमच आहे, पण तो भक्तिप्रेमानं परिपूर्ण आहे. भक्तिप्रेमानं परिपूर्ण आहे. भागवतावरती प्रेम करणारे लोक, तुम्ही आम्ही सगळेजण निसंकोच प्रेम करतो. पण जेव्हा इतिहासाची पानं उचकली जातील, ती सत्य शोधण्याचा प्रयत्न जेव्हा होईल, जो केला लोकांनी, आता 240 देशांमध्ये जे काम वाढतंय ते काम त्यामुळंच आहे. आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की नरकासूर नावाचा एक अत्यंत दुष्ट सद्ग्रस्त होता. राक्षसच म्हणावं लागेल त्याला. या नरकासुराला परस्त्रियांबद्दलचं भलतं आकर्षण होतं, भलतं आकर्षण होतं. याचा रथ जर रस्त्यानं चालला ना, एखादी 7 वर्षाची पोरगी असेल, 10 वर्षाची असेल, 12 वर्षाची असेल, एखादी तरुण असेल 20 वर्षाची, 21 वर्षाची, 25 वर्षाची, 40 वर्षाची, 50 वर्षाची, 100, 70, 80, कुठल्याही वयातली स्त्री असेल आणि याला आवडली, कोणाला? नरकासुराला आवडली की नरकासुरानं तिला घ्यायचं, बंदीखान्यात टाकायचं. आणि हा नरकासूर, त्या बंदीखान्यात टाकलेल्या स्त्रियांची संख्या होती 16,100. 16,100. आणि घरातून पोरगी उचलून नेली जायची. आजही आपल्या घरातून एखादी पोरगी जर चुकीच्या पद्धतीनं घराच्या बाहेर गेली तर आपण आज काय म्हणतो? आमच्यासाठी ती मेली. बरोबर? त्या काळामध्ये, आज 5200 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय तुम्हाला मी, त्या 5200 वर्षापूर्वी या घरातून नेलेल्या स्त्रिया ज्या अबला होत्या त्यांच्यावर अनन्वित अत्याचार ह्या नरकासुरानं केले होते. आणि ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना समजली. भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट समजली. भगवंत आपल्या तुमच्यासारखे नव्हते, हो जाऊ दे मरू दे, त्यांचं त्यांचं चालले, आपल्याला काही घेणे, आपला काही संबंध नाही ना. भगवंत असे नव्हते. कारण भगवंतानं सांगितलं होतं की मी कशासाठी जन्म घेणार आहे? परित्रणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म रक्षावया अवतार घेसी. 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 आपुल्या पाळीसे भक्त जन, आपुल्या पाळीसे भक्त जन, आपुल्या पाळीसे भक्त जन, आपुल्या पाळीसे भक्त जन, आपुल्या पाळीसे भक्त
भक्त फुला पाळीसी भक्त हा फुला पाळीसी भक्त धर्म रक्ष भया अवतार घे धर्म रक्ष भया अवतार घे धर्म रक्ष भया अवतार घे अवतार घे। देवानं धर्माच्या रक्षणासाठी, साधूंच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी जन्म घेण्याचं देवाचं नियोजन आहे। अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती की देवाला पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावासं वाटलं। ऐका, समाजाची एकूण जी चातुर्वर्ण व्यवस्था होती त्याच्यातला ब्राह्मण नावाचा असा घटक निर्माण केला होता। त्याचं काम होतं की धर्म जागत असताना आणि धर्म जगत असताना धारयती अनेन सधर्माः, जो धारण करायला शिकवतो हा धर्म करत असताना आणि तो पाळत असताना त्याचा कणा जर कोण असेल तर तो ब्राह्मण होता। मग तो ब्राह्मण स्वार्थी नव्हता, त्याला मोठे लोक जे जे देतील तो घ्यायचा, त्याच्यासाठी तो तळमळ करीत नव्हता। गावागावामध्ये त्याचं एक दोन विशिष्ट प्रकारचं घर होतं आणि त्याला समाजामध्ये मान होता। आजही आपल्याकडे खेड्यामध्ये गुरुला गुरु म्हणतात किंवा बाप्पा पण म्हणतात, देव पण म्हणतात, अशी शब्द आहेत। मग त्या काळामध्ये द्रोणाचार्यांसारखा प्रकांड पंडित, ज्ञानी, तपस्वी द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य अशी नावं मुद्दाम तुम्हाला सांगतो। त्यातले द्रोणाचार्य फार महत्वाचे आहेत। हे जे द्रोणाचार्य आहेत हे ब्राह्मण होते। या द्रोणाचार्य लाचारीचं जीवन जगायची त्यांची अवस्था निर्माण झाली होती। या द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वस्थामा, या अश्वस्थामाला लहान असताना त्याला दूध पाजायची आणि त्याला दुधासाठी तो आग्रह करायचा, आई मला दूध दे ना ग, आई मला दूध दे ना ग, आई मला दूध दे ना ग। बाहेर समोर सामान्य लोकांची मुलं वाट्याच्या वाट्या दूध प्यायची आणि याला दूध नव्हतं प्यायचं। द्रोणाचार्यांची बायको त्यांच्यावरती चिरडायची आणि म्हणायची, कसले तुम्ही ज्ञानी आहात, कसले हुशार आहात, स्वतःच्या मुलाला दूध सुद्धा पाजू शकत नाही तुम्ही। इकडून तिकडून ते त्रागा करायचे, पिठामध्ये मीठ कालवून। आजही आपल्यातले बरेच लोक असतील, मी तर आहे त्याच्यातला, माझी आई बसली इथे आता, आम्ही बऱ्याच वेळेस पिठवणी खाल्लेलं आहे। त्या पिठामध्ये मीठ कालून हेच दूध आहे म्हणून खा आणि त्याला दूध पाजायचे। द्रोणाचार्यांची अशी लाचारी निर्माण झाली होती। स्वतःचा विचार द्रोणाचार्यांचा काही राहिला नव्हता। जरा बारकाई नाही का, भर दरबारामध्ये पतिव्रता द्रौपदी, दुःशासनानं ओढून आणलं तिला, रजस्वाला होती द्रौपदी, दुःशासनानं तिच्या पदराला हात घातला, पण द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य एक शब्दही बोललेले नाहीत। का तर त्यांनी त्यांचं ब्राह्मणत्व सोडून दिलं होतं। ते कौरवांचे फक्त शिक्षक झाले होते, शिक्षक। मुद्दाम एक मुद्दा अधोरेखित करतो। रामायणामध्ये एकदा वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की लक्ष्मण चुकलेला आहे आणि त्याला शिक्षा केली पाहिजे। भगवान राम मध्ये बोललेले नाहीत, कारण वशिष्ठांच्या आज्ञेच्या पुढे भगवंत गेलेले नाहीत। इथे मात्र तसं नाही आहे। इथे पतिव्रता द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना, ती मोठ्या मोठ्यानं आक्रंदन करत असताना द्रोणाचार्य काहीच बोललेले नाहीत, शांत बसून राहिले आणि द्रोणाचार्याने हे सगळं निमूटपणानं सहन केलं। एखाद्या समाजातला एखाद्या माणसाचं, सामान्य माणसाचं अधःपतन होणं भाग वेगळा आहे आणि त्या समाजाचा कुटुंब प्रमुख, त्या समाजाचा नेता, त्या समाजाचा प्रकांड पंडित, ज्ञानी, हुशार माणूस, त्याचा अधःपतन होणं हा भाग वेगळा आहे। द्रोणाचार्यांचं त्यांच्या निमित्तानं त्यांच्या समाजाचं बऱ्यापैकी अधःपतन झालं होतं। इथेच नाही, जरा पुढे चला,
याच द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वस्थामा, हा अश्वस्थामा हा किती पुढे गेला. खरं तर ब्राह्मणाला शस्त्र उचलायला शास्त्रामध्ये परवानगी नाही. शस्त्र त्यानं उचलू नये, आणि जर उचलायची वेळच आली तर त्यानं ते धर्माच्या रक्षणासाठी उचलावं. अश्वस्थाम्यानं शिबिरामध्ये, युद्ध चालू असताना शिबिरामध्ये घुसून पांडवांच्या 5ही मुलांची कत्तल केलेली आहे, रक्तबंबाळ केलेलं आहे, त्यांना तलवारीनं मारून टाकलेलं आहे. म्हणून आत्तापर्यंत त्याला सांगतात की असा जर पापी माणूस भेटला तर तो अश्वस्थामी संप्रदायाचा आहे असं बोललं जातं. हा अश्वस्थामा आणि द्रोणाचार्य या सर्वांचं म्हणजे एकूणच ब्राह्मण व्यवस्थेचं, जी समाजाचं कंट्रोलिंग करत होती, जी समाजाचं नियमन करत होती, ती कमकुवत झाली होती. दुसरा एक पुढचा मुद्दा, राजा कालस्य कारणम, यथा राजा तथा प्रजा. माझ्याकडे वेळ फार कमी राहिला आहे म्हणून चालीबिलींकडे लक्ष देत नाही आहे, कारण मला वाटलं होतं अण्णा ते बऱ्याच वेळेस आपल्याला वेळ मटेरियल पुरणार नाही, पण आता असं माझ्या लक्षात आलं की मटेरियलच बाहेर जाऊ राहिलं. म्हणजे जेवढं डोक्यात आहे त्याच्यातलं एक 10-20% मी आता तुमच्याशी बोललो आहे. जरा व्यवस्थित बोललो तर ते 4 तासाचं कीर्तन होईल असं वाटायला लागलं मला. आणि संहितेत चाललंय ना पण कीर्तन, हा, विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळेची जी एकूण राजकीय परिस्थिती होती ती कशी होती? जरासंध नावाचा अत्यंत दुष्ट, अत्यंत अन्याय, अत्याचारी आणि साम्राज्यवादी व्यवस्थेचा पुरस्कर्ता असा हा जरासंध होता. या जरासंधानं मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या 2ही मुली त्यानं बघितलं की कंस हा अत्यंत आपल्यासारखाच आहे, आपला त्याचा वाण जुळतोय, गुण जुळतोय, त्याला देऊन टाकल्या. ह्या जरासंधानं जावई झाल्यानंतर कंसाला समजून सांगितलं, अरे तुझा बाप अजून किती तरुण आहे, हां, तो कधी मारायचा आणि मग तू कधी राजा व्हायचा. हां, या कंसानं उग्रसेनासारख्या अत्यंत सात्विक, अत्यंत चांगल्या असलेल्या राजाला त्यानं उचललं, जेलखान्यात टाकलं आणि बापाच्या खुर्चीवर बसला. आता याच्यातले आणखी 2 मुद्दे जरा समजावून घ्या. उग्रसेनाची मुलगी ही अक्रूरांना दिलेली होती आणि उग्रसेनाचा भाऊ देवक याची देवकी वसुदेवाला दिलेली होती. जरा नीट समजून घ्या. मला मुद्दाम मागाशी मी कीर्तन सुरू होतानाच सांगितले, काहीतरी बरोबर घेऊन गेले पाहिजे तुम्ही. उग्रसेनाची मुलगी उग्रसेनानं अक्रूराला दिलेली होती, अक्रूर काकांना दिलेली होती, आणि देवकाची मुलगी देवकी ही वसुदेवाला दिली होती. पहा बरं का. आणि हा जरासंध त्याला नरमेध यज्ञ करायचा होता, नरमेध यज्ञ करायचा होता. आपल्या भारतवर्षामध्ये गणराज्य पद्धती पहिल्यापासून आहे. आता कुणीही काही म्हणत असेल तर भारतीय जे साहित्य उचकलं की त्याच्यात ते संदर्भ मिळतात. छोटे छोटे राज्य होते, ते एकमेकावर अतिक्रमण काही करत नव्हते, किंवा मुद्दा मागाशी सांगितलेला जो शिशुपालाचा वध आहे, शिशुपालाला जेव्हा भगवंतांनी मारलं त्यावेळेस त्याचं राज्य राज्यात मिक्स नाही करून घेतलं. शिशुपालाच्या मुलाला त्याच ठिकाणी लगेच राज्यपदावर बसून दिलेलं आहे. म्हणजे एखादा राजा मेला तरी सुद्धा त्याचं राज्य हे आपल्यात गिळंकृत नव्हते करून घेत, त्याचा वंशज कोण आहे त्याला बसवायचे. हा जरासंध यानं 86 राजे एकत्र केले होते असे त्यानं, आणि त्यानं ठरवलं होतं की 100 राजे एकत्र जर आले तर त्याचा नरमेध यज्ञ करायचा, 100 राजे मारायचे. असा हा जरासंध अत्यंत आक्रमणकारी, अत्यंत दुष्ट, अत्यंत पापी, अत्यंत वाईट असा जरासंध होता. हा जरासंध त्या काळात राज्य करत होता. हे झालं जरासंधाचं एक व्यक्तिमत्व. दुसरा जो राजा होता, चेदी देशाचा राजा शिशुपाल. हा शिशुपाल भगवंताचा आत्तेभाऊ होता बरं का, जरा बारकाई नाही का. अग्रपूजेच्या मानाच्या वेळेस म्हणजे भगवंतानं तो इतका आगाऊ होता आणि इतका वाईट होता, इतका दुष्ट होता की ह्या शिशुपालाला भगवंतानं अनेक वेळेस समजावून सांगितलं, पण शिशुपालाची आई ही भगवंताची आत्या होती, म्हणून त्या आत्याला शब्द दिला होता भगवंतानं
की 100 अपराध याला मी माफ करील. पण अग्रपूजेची वेळ आली, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे राजे महाराजे बसलेले असताना सगळ्यांच्या वतीनं ठरलं की भगवान श्रीकृष्णांना अग्रपूजेचा मान द्यायचा आहे. आणि भगवंताला अग्रपूजेचा मान द्यायचा ठरल्यानंतर दरबारामध्ये भगवंत आलेले आहेत आणि शिशुपाल एकदम प्रकट झाला. आणि प्रकट झाल्यानंतर शिशुपालानं भगवंताची निंदा करायला सुरुवात केली. निंदा करता 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 100हून अधिक अपराध झाले. आणि शेवटची निंदा करताना त्यानं सांगितलं, अत्यंत जबाबदारीनं बोलतो की तू वसुदेवांचाही आहे की नाही अशी मला शंका आहे. शिशुपाल बोलतोय भगवंताला. नाविलाजानं भगवंतानं चक्र काढलं आणि शिशुपालाचा वध केला. शिशुपाल हा दुसरा अशाच पद्धतीचा दुष्ट माणूस होता. तिसरा राजा होता, त्याचं नाव होतं धृतराष्ट्र. हा धृतराष्ट्र मात्र खलपुरुष होता. खलपुरुष म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पसायदाना मध्ये असं म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. खल म्हणजे काय, तर जो मुखामध्ये फार गोड गोड बोलतो. फार म्हणजे असं सांगतात शास्त्रामध्ये, जेव्हा वाचल्यानंतर असं लक्षात येतं, अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की धृतराष्ट्र बोलायला लागला रे लागला का त्याच्या तोंडातून नुसतं मध पडतंय का काय असं वाटतं. एवढा गोड बोलायचं, एवढा गोड बोलायचा. पण एकदा बाजूला गेला का मग मात्र त्या माणसाच्या उलटं बोलायचं. म्हणजे लाक्षागृहाचा प्रसंग, जेव्हा पांडवांना लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्लॅन हा धृतराष्ट्रानं आणि कौरवांनी केला, त्यावेळेस त्यांनी वनात जात असताना हा धृतराष्ट्र काय म्हणाला, अर्जुना, बाकीचे भीमा, तुम्हाला जे लागेल ना ते घेऊन जा म्हटलं. म्हणजे धन दौलत लागले तर घ्या. ज्या वेळेस या लाक्षागृहातून पांडव वाचले त्यावेळेस इतका हा नाचलेला आहे हा धृतराष्ट्र, इतका नाचला. मला किती आनंद झाला की माझ्या भावाची मुलं मला सापडली. खरं तर पांडूचं राज्य, पण पांडूचं राज्य यानं त्याच्या भावाला परत दिलं नाही. असा हा धृतराष्ट्र याच काळात राज्य करत होता. बरोबर का. कालयवन, नरकासूर हे सगळे राजे त्या काळामध्ये राज्य करत होते. आणि ते राज्य करत असताना या सगळ्यांच्या राज्याला जनता कंटाळलेली होती. ती कंटाळलेली जनता अत्यंत दुःखी झालेली होती. आणि दुःखी झाल्यानंतर सगळेच लोक देवाचं नामस्मरण करत होते. अच्युतम केशवम राम नारायण, बोलना, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम. असं देवाचं नामस्मरण झालं. एकूण पूर्वपीठिका अशी निर्माण झाली. त्याच्यातला एकच मुद्दा माझ्याकडे राहिला आहे, तो सांगतो. देवाला जन्म घेत असताना देव तुमच्या माझ्या कोणाच्याही घरात जन्म घेणार नाही. त्या पद्धतीचं देव त्या पद्धतीची जागा शोधणार. त्याच्यातला हा जो वसुदेव आणि देवकी होते हे अत्यंत धर्मनिष्ठ होते, अत्यंत पवित्र होते, तत्वाशी प्रामाणिक होते. म्हणून भगवंतानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेणं ठरलं. आणि तो जन्म घेत असताना पुढचं जे चिंतन आहे ते म्हणजे भगवंताच्या जन्माची जी कथा आहे त्याच्या अगोदर 4 गोष्टी मला बोलायच्या आहेत, त्या बोलतो. सालाबादाप्रमाणे आपला हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा चालू आहे. खरं तर बऱ्याच वेळेस लोकांचं असं म्हणणं असतं की बाहेरचा महाराज आणला की फार देव घेऊन येतो, हां आहे की नाही. आणि मलाही खरंच आज काका असं झालं की नसतं गावातलं कीर्तन घेतलं तर बरं झालं असतं. म्हणजे बाहेर गेलं ना तर मान सन्मान वगैरे सगळं मिळतो. लोक मस्त छान 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 घरी खायला नाही मिळणारं खाऊ घालतात. आमची सविता तशी चांगली करते, बिचारी इथं बसली आता, ती छान स्वयंपाक करते. माझी आई पण मला म्हणजे खरं तर तिचं पुण्यच आहे की तिच्या पुण्यामुळंच मी इथं बोलतो आहे असं. पण हा आपला चाललेला नामयज्ञ सोहळा, सन्माननीय पोपट बाबांच्या आशीर्वादानं चाललेला हा नामयज्ञ सोहळा. आणि कुठेही असेल की पोपट बाबांनी इथं रोपटं लावलं,
येवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा विनू गेला गगनावरी. ह्या उक्तीप्रमाणे पोपटबाबांनी रोपटं लावलं आणि त्याचा जो वेणू गेलेला आहे तो मोठा करण्याचं काम आपल्या गावाचं परमार्थिक व्यासपीठ हरिभक्तपरायण सखाराम महाराज तांगडे यांनी केलेलं आहे. अत्यंत सुंदर असं केलेलं आहे. आणि ते करत असताना मला मोठा आनंद वाटतो. अण्णा माझे गुरु अण्णा आहेत, त्यांच्या हाताची माळ माझ्या गळ्यात आहे. महाराष्ट्रभर इकडं तिकडं जाताना मी काय मला फार मोठं होण्यापेक्षा आपल्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी परिपूर्णतेनं करणं महत्त्वाचं आहे. माझी आई असेल, माझी बायको असेल, माझ्या मुली असतील, माझी बहीण असेल, माझा भाऊ असेल, या सगळ्यांची जबाबदारी एक कुटुंबाचा मोठा माणूस म्हणून माझ्याकडे आहे. म्हणून मी माझ्या स्वतःच्या मर्यादांना स्वतःच्या ज्या पंखांना छाटून घेतलेलं आहे थोडंसं, की नाही आपल्याला एवढं मोठं व्हायचं वगैरे असं या सगळ्या भानगडीत मी पडत नाही. पण हे सगळं करत असताना अण्णांची साथ असेल. विशेष करून आज ह्या सप्त्याच्या निमित्तानं आपल्या ह्या ज्या सांदीपनी गुरुकुल आश्रमाचे विद्यार्थी इथे थांबले आहेत. आणि आज मला छान वाटलं की नवनाथ महाराज गीते आणि शुभम महाराज बनकर यांची जोडी आजच्या मला कीर्तनासाठी मुद्दाम या ठिकाणी लाभली. आणि खरं म्हणजे नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, आमचे माऊली महाराज तांबे फार छान आणि सुंदर असं पखवाज वाजन करतात. तेही या ठिकाणी आज मला साथीला लाभले. आणि खरं म्हणजे एवढ्या सगळ्या अडचणीच्या काळात परिस्थिती असताना, सकारात्मक नकारात्मक चर्चा असताना अत्यंत मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण या ठिकाणी या कीर्तनाच्या निमित्तानं आलात. हरे जय जय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय जय जय विठोबा रघुमाय जय हरे हरि दे हरि 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 जय 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 हरि जय 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 जय. ज्यावेळेस प्रसंग संपेल त्यावेळेस आदरणीय अण्णा या ठिकाणी जन्माचा अभंग म्हणतील. सर्वांच्या हातामध्ये जर पुष्प असतील तर ती पुष्पवृष्टी आपण करायची आहे आणि भगवंताचा जन्म या ठिकाणी आपल्याला संपन्न करावायचा आहे. विठाला 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 विठाला. कंसाला समजलं की माझ्या खरं तर कंसाचं आणि त्याची भगिनी देवकीचं खास प्रेम होतं. दोघांचंही अतिप्रेम असताना स्वतःच्या बहिणीची बारात निघाल्यानंतर, तिची मिरवणूक निघाल्यानंतर, तिची पाठवणी करत असताना अचानक एका ऋषीवर्यांनी सांगितलं की ए कंसा, तू कशासाठी आपल्या भगिनीला एवढं वाटे लावतोस? अरे हिच्या पोटी 8वा पुत्र जो जन्माला येईल तो तर तुझा कर्दन काळ आहे, तुझा नाश करणार आहे, तुला मारणार आहे. त्या ऋषीवर्यांच्या मुखातले शब्द ऐकले आणि कंसाला तळपायाच्या मस्तकात गेली. कंसानं लग्न लावून दिलं वसुदेव देवकीचं आणि त्याच पद्धतीनं दोघांनाही उचलून एका सामान्य, खरं तर अत्यंत पवित्र होता असा हा वसुदेव. देवकी कंसाची भगिनी होती तरी सुद्धा त्यांना एकदा एका जेलखान्यामध्ये टाकून दिलं. त्या जेलखान्यामध्ये कुठलीही व्यवस्था नव्हती. खरं तर दोघांनाही जेलखान्यामध्ये टाकताना 2 खोल्यांमध्ये तो ठेवू शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही. त्याला माहिती आहे की यांच्या पोटी 8वा जो पुत्र जन्माला येणार आहे
तो माझं मरण आहे आणि तो मला संपवणार आहे. म्हणून या कंसानं वसुदेव देवकीला एका कोठडीमध्ये ठेवलं. त्या कोठडीमध्ये पूर्णपणे अंधकार होता. त्या कोठडीमध्ये जाण्यासाठी 6 ते 7 लोखंडी दरवाजे पार करून जायला लागायचं. अशा कोठडीमध्ये वसुदेव देवकीला ठेवलं. आणि वसुदेव देवकीला ठेवलेलं असताना शेवटी निसर्गाचं काम करतो. वसुदेव देवकीला प्रथमतः दिवस गेले आणि वसुदेव देवकीला पहिला पुत्र झाला. वाऱ्यासारखी बातमी तिथले जे सेवक होते त्यांनी तातडीनं कंसाला दिली. कंस तावातावानं तिथे आला आणि देवकीला म्हणू लागला, तुझा पुत्र मला दे. आई होती, भाऊ, दादा, अरे अरे माझा 8वा पुत्र तुझ्यासाठी तुझा वध करणार आहे ना, 8वा पुत्र वध करणार आहे ना तुझा. तोपर्यंत बाकीच्या लेकरांना नको ना काही करू. वसुदेव मध्ये यायचे. वसुदेव सांगायचे, ए कंसा, अरे मी देईन तुला 8वा पुत्र मी आणून देतो, पण बाकीच्या मुलांना नको मारू. कंसानं देवकीच्या हातातला तो बाळ आहे, छोटंसं बाळ, ते घेतलं आणि त्याच कोठडीच्या दगडाच्या भिंतीवरती जोरात आपटलं. एक फाट असा आवाज झाला. रक्ताच्या चिळखंडा उडाल्या. देवकी मात्र आसमंत तुटून जाईल अशा जोरानं रडत होती, हुंदके देत होती. पहिल्या मुलाचं निधन झालं. पुन्हा देवकीला आठवण यायची. पुन्हा वसुदेवांना वाटायचं. आणि एकदा की वसुदेवांचा स्पर्श झाला की देवकी थरथर कापरायची. नको, आता मला तुमचा स्पर्श सुद्धा नको, मुलबाळ सुद्धा नको, माझ्या समोर माझ्या लेकराला अशा पद्धतीनं मारलं गेलेलं आहे, नको, मला आईपण सुद्धा नको. पण तिच्या अंगावरती काटा येत असताना निसर्गाचं काम करायचा. देवकीला पुन्हा दिवस गेले. देवकीच्या एकूण चरित्रामध्ये तिला मुलगी हा प्रकारच नव्हता. 8ही पुत्र जन्माला येणार होते असं ऋषीवर्यांनी सांगितलेलं होतं. पुन्हा दुसरा पुत्र जन्माला आल्याचं समजलं. पुन्हा कंस आला. पुन्हा त्या कंसानं रडणाऱ्या आपल्या त्या बहिणीकडे कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता तिच्या हातातलं पुन्हा बाळ घेतलं. पुन्हा त्या बाळाला घेतल्यानंतर त्यानं समोरच्या दगडाच्या भिंतीवरती जोरकसपणानं फेकून दिलं. पुन्हा एक फाट आवाज झाला. भिंतीवरती रक्ताचं धब्बा पडला. दुसरं बाळही मारलं गेलं. 1, 2, 3, 4, 5, 6 मुलं कंसानं अशाच पद्धतीनं देवकीच्या त्या कोठडीमध्ये मारली. देवकी तिथेच राहत होती, वसुदेव तिथेच राहत होता. किती भयान परिस्थिती असेल विचार करा. आपली 6-7 मुलं त्याच ठिकाणी मारली गेली. देवकी भयंकर अशा पद्धतीनं रडते, देवाचा धावा करते. आणि देवाचा धावा करत असतानाही तिला स्वतःच्या लेकरांची मौत स्वतःच्या डोळ्यानं बघावी लागते. वर्णन फार विचित्र आलंय की त्या देवकीच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाची बातमी कंसाला जाईल, कंस येईल म्हणून ती देवकी त्या लेकरांना हातामध्ये घ्यायची, त्याच्या पाप्या घ्यायची, आपल्या छातीवरती त्याला कुरवाळायची आणि तशीच धरून राहायची. आर्यपुत्र वसुदेव म्हणायचे, देवकी अशी वेडी नको होऊ ग. अगं देव पावेल, देव येईल, एक दिवस आपला उगेल. पण तो दिवस काही उगेना. देवकी सारखी रडते. आर्यपुत्र वसुदेव सुद्धा ध्यास उभा करतायत, सारखा ध्यास करतायत. देवा, अरे या मथुरेतली सगळीच माणसं ध्यास करतायत, आमचं काहीतरी कर, आम्हा सगळ्यांना वाचव. आणि 7वी माया, आणि त्या मायेच्या आल्यानंतर त्या मुलाला घेऊन गेली, ज्योत म्हणून गेली.
आणि शेवटी 8व्या वेळेला देवकीला दिवस गेले. देवकीला दिवस गेल्यानंतर भगवंतानं जन्म घेतला. भगवंतानं जन्म घेतला आणि पुन्हा वसुदेव देवकी रडायला लागले. अरे एवढं छान बाळ आमचं, अरे एवढं छान आमचा, आणि यालाय आता कंस येईल आणि मारील. म्हणून देवकीनं देवाला स्वतःच्या छातीवरती घेतलं, त्याच्या पाप्या घेऊ लागली, त्याची मुखे घेऊ लागली. वसुदेव म्हणतात, आर्यपुत्र म्हणतात, अगं देवकी मला घेऊ दे, मला पाहू दे. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली, वसुदेवा तुझ्या ह्या लाडक्या मुलाला, तुझा जो लाडका मित्र आहे नंद गोकुळ, गोकुळात राहतो, गोकुळात राज्य त्याचं आहे, तिथे त्याला घेऊन जा. आणि तिथे घेऊन जायची बातमी कळाल्यानंतर वसुदेव म्हणतात, देवा तुझी आकाशवाणी झाली, पण माझ्या अंगावरती तर साखळदंड आहे रे, तू काळजी कशाला करतो म्हणला. आणि 1 मिनिटाच्या आत वसुदेवाच्या अंगावरचे सगळे साखळदंड तुटून खाली पडले. आणि नंतर देवकी म्हणते, आता पुढचे दरवाजे कोण उघडील. देवकी पुन्हा सांगते की तुम्ही काळजी करू नका, ज्याने तुमच्या साखळदंड तोडले तोच तुम्हाला काहीतरी आज्ञा देईल. आणि वसुदेवांनी घरामध्ये काय असेल तर कोठडीमध्ये काय एक छोटीशी टोपली होती, त्या टोपलीमध्ये भगवंताला टाकलं. वसुदेवांनी स्वतःच्या हातामध्ये भगवंताला घेतलं आणि भगवंताला घेऊन बाहेर सोसाट्याचा वारा चालू आहे, सोसाट्याचा पाऊस चालू आहे, धोधो पाऊस पडतोय, रातकिड्यांची किरकिर आहे. वसुदेवाच्या पायामध्ये काहीच नाही आहे, त्याच्या पायाला काटे बोचतायत. मथुरा ते गोकुळ जवळपास 25 ते 26 किलोमीटरचं अंतर आहे. एवढ्या भयान रात्री वसुदेवजी निघाले. आणि वसुदेवजी निघाले असताना स्वतःच्या पायामध्ये काटे बोचतायत, रक्त भळबळ 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 पडतंय. पण मला गोकुळात जायचं आहे म्हणून गेले. आणि मध्ये त्यांना यमुना नदी लागली. यमुनेमध्ये घुसले वसुदेव. यमुनेमध्ये घुसल्यानंतर पावसाचा धोधो प्रमाणात मध्ये पाऊस चालू आणि पावसाचं पाणी वाढलेलं. हळूहळू पुढे गेले. वसुदेवांच्या खांद्यापर्यंत पाणी आलं. आता वसुदेवांच्या तोंडात पाणी जायला लागलं. आता वसुदेवांच्या नाकात पाणी जायला लागलं. कधी कधी पायी सटकायचा, खाली वाळूतून पुन्हा वरती पाणी जायचं, पुन्हा खालती यायचं. वसुदेवाला काही कळेना. पण त्या यमुनेला वाटलं होतं भगवंत चाललेत, त्यांचं दर्शन तर मी घेतलं पाहिजे ना. म्हणून त्या यमुनेनं जोराचा भरतीचा किनारा आणला आणि भगवंताच्या पायाला स्पर्श केला. दुसऱ्या क्षणाला यमुनेचं पाणी खाली आलं आणि भगवंताला घेऊन वसुदेव नंदाच्या घरी पोचले. आणि नंदाच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी नंदाच्या घरी सगळ्यांना समजलं की नंदराजाला पुत्र झालाय. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. का
दशरथे मारिला तुझी होता वास दशरथे मारिला तुझी होता वास दशरथे मारिला तुझी होता वर्षा ऋतू आसे कृष्ण पक्ष वर्षा ऋतू वर्षा ऋतू आज कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे वसुनाम तिथी बुधवार असे वसुनाम तिथी बुधवार असे वसुनाम तिथी बुधवार असे शोक सांगत असे परीक्षेचे शोक सांगत असे परीक्षिती शोक सांगत असे परीक्षिती रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रोहिणी नक्षत्र दोन वार राबला माया गाली अस्त्र रक्ष माया गाली अस्त्र रक्ष बाळ माया गाली अस्त्र रक्ष बाळ नवग्रह अनुकूला सर्वांचे जे मूळ नवग्रह अनुकूल प्रभाजी मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ जया तातो वंश तयासी आनंद जया तातो वंश तयाचा राजा कुळी गोविंद अवतरला माझ्या कुळी गोविंद अवतरला आयोनी संभवानो हे काही श्रमी आयोनी संभवानो हे काही श्रमी आयोनी संभवानो हे काही श्रमी प्रगट नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला कृष्ण भगवान कृष्ण गोविंद हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण हात वर करा टाळ्या वाजवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण भगवान की किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी कोण बसले गोड गोड गाला सात गाव गाला मैदान तरतरले गाला दिसतो गोपी आल्या गाला दिसतो गोपी आल्या नव्या नव्या चित्राकार केला आज आनंदी
वाटी वाटी सुरे वडे वाटी वाटी वडे वडे वाटी वाटी सुरे वाटी 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 सुरे वडे यवती हो गवळ्याला सांगती हो सांगती गवळ्याला प्रथाला यशोद